नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 27 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। दोन पक्षाचे मनोमिलन भाजपला पचलेले नाही असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चा काढण्याच्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहेत। त्यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की मनसे प्रमुख राज ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना ताज हॉटेलमध्ये भेटतात तेव्हा राज ठाकरे हे त्यांना फार चांगले वाटत असतात, पण तेच जेव्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली जाते की भाजपला अतिशय विपरीत विधाने सुचायला लागतात। या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षाचे मनोमिलन हे भाजपला पचलेले नाही। ही माणसे मराठी माणसावर सूड उगवणारी माणसं आहेत अशी ही टीका अंधारे यांनी केली आहे। कोल्हापुरात आज शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांना राज्यातील हिंदी सक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला। यावर बोलताना शरद पवार म्हणाले की 1ली ते 4थी पर्यंत हिंदीची सक्ती करणे योग्य नाही, तसेच हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही। 5वी पासून हिंदी योग्य आहे, 1ली ते 4थी पर्यंत एकदम नवीन भाषा लादणे योग्य नाही। सचिन तेंडुलकरच्या बाबतीत हिंदी संदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी म्हटलं की असा का हट्ट करायचा, सचिन तेंडुलकरने का बोलावं, तो ज्यात एक्सपर्ट आहे त्यावर तो बोलेल, त्याला क्रिकेटबद्दल विचारावं असं विधान त्यांनी केलं आहे। हिंदी विरोधातील आंदोलनात सहभागी होणार का याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की दोन्ही ठाकरेंची भूमिका वाचली, मी मुंबईला गेल्यावर याबाबत त्यांची भेट घेईन। त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे। तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत नाही, भूमिका समजून घ्यावी लागते। महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल। माझं म्हणणं आहे की 1ली ते 4थी हिंदी सक्ती नको। उद्धव ठाकरे यांनी जो पुढाकार घेतला आहे त्याला मराठी माणूस म्हणून मी त्यांचा ऋणी राहीन, कारण मराठी म्हणून आपण एकत्र येणार आहोत। राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही या संदर्भात दोन ठाकरे बोलतील, मी त्यावर काही बोलणार नाही। मी खूप छोटा आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे। पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती भाषा समृद्ध असावी लागते, त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावं लागतं, त्याशिवाय दर्जा मिळत नाही। तुम्ही शक्तिशाली आहात व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असेल तर मग गुजराती भाषेला तोच दर्जा देऊन दाखवा। मुळात मराठी भाषेला दर्जा मिळाला तो तिच्या वैभवामुळे मिळाला आहे असंही त्यांनी सांगितलं। हिंदी सक्ती विरोधात आता एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या मोर्चा संदर्भात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली असल्याचं समजत आहे। राज ठाकरेंनी कालच पत्रकार परिषदेत आपण सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत असं म्हटलं होतं। त्यानंतर त्यांनी आता उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। या चर्चेनंतरच आता संजय राऊतांनी हे एकत्र मोर्चाचं ट्विट केलं आहे। त्यामुळे या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र बघायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र असं ट्विट आहे। यात राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो देखील शेअर केलेला आहे। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही याआधीच मांडलेली आहे। जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल तर आम्ही दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही यावर विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं, जर दोन्ही बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र येत असतील तर आम्हाला निश्चितच त्याचा आनंद आहे आणि या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर आमची भूमिका समर्थनातच आहे। दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसचा सहभाग असेल का यावर बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे। सोबतच राज ठाकरे यांचाही स्वतंत्र निरोप आलेला आहे, त्यामुळे मी माझ्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करतो आणि आम्ही आमची भूमिका घेऊ असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे।
फडणवीस यांचे सरकार काय चर्चा करेल हा त्यांचा प्रश्न आहे. वास्तविक त्यांना या विषयावर काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत आहेत. शिवसेना म्हणून घेणारे एकनाथ शिंदे आणि मंडळींचे मला आश्चर्य वाटत आहे. अशा वेळी ते कुठे लपून बसले आहेत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील शाळांना हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यावरूनच आज संजय राऊत यांनी हे भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना पुढे राऊत म्हणाले की उदय सामंत कोणती भूमिका मांडतात, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला हवी. सर्व विरोध झुगारून त्यांनी मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलायला हवं, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे. शिंदे आता कुठे लपून बसले आहेत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या जिप्सी या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली. जिप्सी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून हे दोन्ही नेते गप्पा मारत होते. साहजिकच प्रसार माध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता वरुण सरदेसाई यांनी म्हटले की राज ठाकरे यांच्या आव्हानानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. हा मोर्चा भव्य दिव्य असला पाहिजे. यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशा प्रकारे आवाहन करायचे यासाठी आमची आजची भेट आहे. आम्ही प्रत्येक वेळी कॅमेरासमोरच भेटतो असे नाही. आम्ही एरवीही एकमेकांना भेटत असतो. राजकारणापलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. 5 जुलैच्या मोर्चा विरोधात काही मराठी द्वेष्टे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांना आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवून देऊ. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपापसातील मतभेद दूर ठेवण्यासाठी ते तयार आहेत असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनीही त्या वक्तव्यानंतर मनसेला लगेच टाळी दिली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा मी निघू देणार नाही, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेचा दाखला देत मोर्चा निघू देणार नसल्याचे म्हटले आहे. जे नियम सर्वसामान्यांना आहेत तेच नियम यांनाही लागू असले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटतात यावर मला बोलायचं नाही, पण ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळाचा मोर्चा आहे. हिंदी रोखणं म्हणजे मुलांचं शिक्षण रोखण्यासारखं आहे, असंही सदावर्तेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतली आहे. त्यावरून मनसेही संतापलेलं दिसत आहे. सदावर्तेंना थेट मारहाण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय. 1ली ते 4थी हिंदी भाषा नसावी असं मत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलं आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या शिंदे सेनेच्या नेत्यांची अडचण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विषयावर ठामपणे बोललेले नाहीत. त्यामुळे या संपूर्ण वादात भाजपमुळे शिंदेंची कोंडी झाली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हिंदी भाषेच्या वादावरून पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे आहे. ज्या वेळेस मुले पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात तेव्हा हिंदी ही लिहिता वाचता येते. फक्त बोलण्यासंदर्भातला असेल तर 5वी पासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही. 5वी पासून हिंदी सक्ती करावी अशी भूमिका अजितदादांनी मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार जिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करून त्यांची रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून 2 व्यक्ती जिशान सिद्दीकींचा पाठलाग करत त्यांची रेकी करत होते, अशी तक्रार खुद्द जिशान सिद्दीकी यांनीच केली आहे. यानंतर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणावर जिशान सिद्दीकींनी प्रतिक्रिया दिली आहे. जिशान सिद्दीकी यांनी आपला पाठलाग होत असल्याचा आणि कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोक रात्री माझ्या कार्यालयाजवळ फिरत होते. हेच लोक माझ्या मागे लागण्यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरीही गेले होते. तेथे त्यांना जिशान सिद्दीकी हा सलमान खानचा जवळचा मित्र आहे, त्याला भेटा असे कुणीतरी सांगितले होते. यानंतर हे संशयित लोक माझ्याबद्दल माहिती विचारत होते. मी एकटा कधी असतो, घरी कधी जातो याबद्दलची चौकशी करत होते असे जिशान सिद्दीकी म्हणाले.